स्थायी समिती सदस्य सभापती पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी. प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये आघाडीचे वर्चस्व, रचना बदलून चारही समित्यांवर युतीच्या वर्चस्वाचे प्रयत्न. महापालिकेच्या स्थायी समितीतील 16 सदस्यांची नेमणूक तसेच प्रभाग समित्या, विशेष समित्या स्थापन करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 2 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे आता स्थायी समिती सदस्य सभापती पदासाठी इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. महापालिकेच्या 4 प्रभाग समित्या आहेत आणि या प्रभाग समित्यांची गेल्या वेळची रचना कायम ठेवल्यास प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बहुमत होते. मात्र सर्व 4ही प्रभाग समित्यांवर भाजप राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत होण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रभाग समितीच्या रचनांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न होतील असे संकेत मिळत आहेत. महापालिकेत एकूण 78 सदस्य आहेत. भाजपाचे 39, काँग्रेस 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीची एकूण सदस्य संख्या 16 आहे. पक्षनिहाय संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपाचे 8, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 3 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 असे सदस्य असतील. स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी सर्वपक्षीय बहुतेक सर्व सदस्य प्रबळ इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. स्थायी समिती आणि सभापती पदासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक अतुल माने यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार सुरेश खाडे यांचे समर्थक गणेश माळी हेही सभापती पदाच्या शर्यतीत आहेत. रोहिणी पाटील, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, संतोष पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. दिनांक 2 मार्चच्या महासभेत समाज कल्याण समिती तसेच महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची निवड होणार आहे. दरम्यान या दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस असणार आहे. दिनांक 2 मार्च नंतरच्या विशेष सभेत स्थायी समिती सभापती, समाज कल्याण सभापती तसेच महिला आणि बालकल्याण सभापती निवड होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.